देशमुख यांच्या मुलीसह आमदार सुरेश धस, प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर, जितेंद्र आव्हाड, मराठा आंदोलक मनोज जरांगे, संभाजीराजे हे सर्व सहभागी झाले होते। बीडच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली आणि फरार आरोपींना अटक करावी, सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी या मोर्चेकऱ्यांनी केलेली आहे। काल झालेल्या आंदोलनानंतर आज पुन्हा बीडमध्ये आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि सर्व पक्षीय नेत्यांकडून यामध्ये सहभाग घेतल्याचं आपण पाहतोय। वंदन करून आज महाराष्ट्र तर सरपंच संतोष देशमुख यांच्या आक्रोश मोर्चामध्ये आमदार सुरेश धस यांनी जोरदार घणाघात केलाय। वाल्मिक कराडच्या घरी पैसे गेल्याशिवाय कोणतीही फाईल मंजूर होत नव्हती। ही करुण कहाणी आमच्या बीड जिल्ह्याची आहे, तर करुण कहाणी वेगळीच असल्याचं म्हणत सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर थेट टीका केली आहे। वंदन करून आज महाराष्ट्र सुरेश धस यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्यावर थेट टीकास्त्र डागलेलं आहे। आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली असून कराडच्या घरी पैसे पोहोचल्याशिवाय कोणत्याही फाईलला मंजुरी मिळत नव्हती असं त्यांनी म्हटलेलं आहे। 40 लाखापैकी 9 लाख वाल्मिक कराडच्या घरी गेल्याशिवाय फाईल मंजूर होत नव्हती। खरं आहे का खोटं? काहीतरी ऊस तोडे हात असतील, वर हात करू नाही, दाखवा ना। ही करुण कहाणी आमच्या बीड जिल्ह्याची करुणा कहाणी नाही म्हणत, करुणा कहाणी तर वेगळीच आहे। मी फक्त करुण कहाणी म्हणतोय, करुण कहाणी। तर आज बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चाचं आयोजन झालं होतं आणि सरपंच हत्येप्रकरणी वाल्मिक कराडला अटक करा अशी मागणी या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली आहे। जोपर्यंत हत्या प्रकरणाचा निकाल लागत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून हटवा अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी केलेली आहे। या वाल्मिक कराडच्या पाठीमागे आपली शक्ती उभी केली, ते धनंजय मुंडे मंत्रिमंडळामध्ये असल्यास या केसमध्ये कोणालाही न्यायाची अपेक्षा नाही। आणि म्हणून या निमित्तानं मी मुख्यमंत्री आणि अजितदादांना विनंती करतो की या केसचा निकाल जोपर्यंत आरोपीला फाशी होत नाही तोपर्यंत त्यांचं मंत्रिपद काढून घ्यावं। 19 दिवस झाले अजून सुद्धा त्याला एका गुन्ह्यामध्ये अटक नाही आणि दुसऱ्या गुन्ह्यामध्ये तुम्हाला सांगतो अजून त्याचं 302 मध्ये कट कारस्थान नेमलेलं आहे, त्याचा तपास होत नाही। बाकीच्या गोष्टी आहेत। आणि मी जेव्हा मतदारसंघातला दौरा केला दसांना आणि दादा, तेव्हा लोकांकडून ही मागणी आली की ह्यांना या वाल्मिक अण्णाला संरक्षण हे जे आहे धनंजय मुंडे साहेबांचं आहे। तर आज झालेल्या आक्रोश मोर्चामधून धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून हटवा अशी मागणी जोर धरू लागलेली आहे। तर दुसऱ्या बाजूला आज झालेल्या मोर्चामध्ये सरपंच संतोष देशमुख यांची कन्या, त्यांची मुलं सुद्धा सहभागी झाली होती। तर यावेळेस माझ्या वडिलांचं बलिदान वाया जाऊ देऊ नका, तुम्ही सदैव माझ्या पाठीमागे उभं राहा असं म्हणत संतोष देशमुख यांची मुलगी आक्रोश मोर्चावेळी भावूक झालेली दिसली। मावळलेला सूर्य पुन्हा दिसेल मात्र माझे वडील मला पुन्हा दिसणार नाही असं वैभवी देशमुख हिने म्हटलंय। तुम्हाला सर्वांना एक विनंती करते की माझ्या वडिलांना हा न्याय मिळालाच पाहिजे। हा अन्याय होतोय आज, हा अन्याय पुन्हा न होऊ नये म्हणून आपण या लढ्यात एकजुटीने एकामेकाच्या खांद्याला खांदा देऊन समोर जाऊ आणि माझ्या वडिलांना तसेच आपल्या सर्वांना न्याय मिळवून घेऊ। मी एवढीच विनंती करते की आज जसे तुम्ही मोठ्या संख्येने माझ्या सोबत माझ्या कुटुंबासोबत आहात तसेच तुम्ही सदैव आमच्या सोबत राहा। तर सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी हिनं सर्व मोर्चेकऱ्यांना आणि नागरिकांना हे भावनिक आवाहन केलेलं आहे। यावेळेस ती प्रचंड भावूकही झाली होती।
सदैव माझ्या पाठीमागे उभे राहा असं यावेळेस वैभवीने म्हटलंय. तर आज झालेल्या आक्रोश मोर्चामध्ये जितेंद्र आव्हाड सुद्धा सहभागी झाले होते आणि जितेंद्र आव्हाड यांनी थेट धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय. आकाचा बाप कोण आहे असं जितेंद्र आव्हाड यांनी सवाल उपस्थित केलेला आहे. तर आकाचा बाप कोण हे जनतेला माहीत असल्याचं सुद्धा आव्हाड म्हणाले. धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून हकलण्याची मागणी यावेळेस आव्हाडांनी जाहीररित्या केलेली आहे. आजही बोलतोय आका बिका काय नाही. आकाचा बाप कोण आहे? कोण आहे? अजून जरा जोरात सांगा. एवढी जनता सांगते तरी आपण नाव नाही घेत. अहो एवढ्या जनतेला माहिती आहे आकाचा बाप कोण आहे, तर त्याला मंत्रिमंडळात ठेवलाय कशाला? तर धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून हटवा अशी मागणी जोर धरू लागलेली आहे. सरपंच हत्या प्रकरण आणि आक्रोश मोर्चावर आता शरद पवार यांचीही प्रतिक्रिया समोर येते. बीडच्या लोकांची मनस्थितीही अस्वस्थ करणारी असल्याची प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली आहे. लोकांची मनस्थिती ही अस्वस्थ आहे मला माहिती आहे आणि त्यामुळे ती प्रतिक्रिया आहे. तर सरपंच हत्या प्रकरण आणि इतरही सर्व महत्त्वाच्या घडामोडींवर आपलं असंच लक्ष असणार आहे. मात्र आपल्याला इतरही काही बातम्या बघायच्या आहेत, पाहूयात त्या फास्टच्या माध्यमातून. माजी मंत्री बाबा सिद्दीकींची हत्या करण्यात आली. दरम्यान ही हत्या बिश्नोई गँगनं केल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. सलमान खान सोबतची जवळीक बाबा सिद्दीकींना भोवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कल्याणमध्ये मुलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या करण्यात आली. या प्रकरणी पीडित कुटुंबियांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. आरोपीला लवकरात लवकर फाशी होईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळेस दिलं. काळजी करू नका, या प्रकरणातल्या आरोपीला सोडणार नाही असं शब्द फडणवीसांनी पीडित कुटुंबाला दिलाय. राजगुरुनगर शहरातील 2 मुलींवर लैंगिक अत्याचार करत हत्या प्रकरणी संतप्त मोर्चा काढण्यात आला. यावेळेस आरोपीला फाशी देण्याची मागणी करण्यात आली. या मोर्चात शिरूरचे खासदार अमोल कोल्हे देखील सहभागी झाले होते. महिला देखील या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. राजगुरुनगरमध्ये 2 मुलींच्या हत्येचे पडसाद तिसऱ्या दिवशी सुद्धा दिसून येत आहेत. हत्येच्या निषेधार्थ खेड तालुका बंदची हाक देण्यात आली. शहरातील बाजारपेठांसह सर्व दुकानं कडकडीत बंद ठेवण्यात आली. नाशिक मनपा आयुक्त पदाची सूत्र स्वीकारतानाच मनीषा खत्री ॲक्शन मोडवर आलेल्या आहेत. मनीषा खत्री यांनी रामकुंड आणि गोदा घाटाची पाहणी केली. आगामी सिंहस्थ कुंभमेळा, रामकाल पथ आणि नमामी गोदा प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी गोदावरी नदी परिसराची पाहणी केली आहे. धाराशिवमध्ये पवनचक्की प्रकल्पावरनं होणारे वाद थांबवण्यासाठी जिल्हाधिकारी ॲक्शन मोडवर आले. जिल्हाधिकारी यांनी पवन ऊर्जा प्रकल्प जिल्हास्तरीय संनियंत्रण समिती गठीत केलेली आहे. जिल्ह्यामध्ये नेमकं किती आणि कोठे पवनचक्की उभारण्यात येते याची प्रशासनाला माहिती देण्यात आली नसल्याची बाब यामुळे उघड झाली आहे. वाशिमच्या मानोरा आणि कारंजामधील जनसंघर्ष अर्बन निधी लिमिटेड या बँकेच्या 2ही शाखा पोलिसांनी सील केल्या. या बँकेच्या एकूण 7 शाखा असून यामध्ये 44 कोटींचा घोटाळा झाला असल्याची शक्यता आहे. त्यामुळे बँका सील करण्यात आल्या. बुलढाण्यात बस वाहकाने एका दिव्यांग व्यक्तीला बसच्या दरवाजातून ढकलून दिल्याचा प्रकार घडलेला आहे. पोलिसही वाहकाविरोधात तक्रार घेण्यास टाळाटाळ करत असल्यानं दिव्यांग संघटनेनं आंदोलन केले. त्यानंतर वाहकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. बुलढाण्यातील देवपूर पोलीस ग्रामस्थांनी यावेळेस शोले स्टाईल आंदोलन केलेलं आहे. सरपंच आणि सदस्यांना 50 फूट पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं. देवपूर येथे पाणीपुरवठा योजनेचं काम वेगानं करावं या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. येत्या बजेटमध्ये मोदी सरकार करदात्यांसाठी मोठं गिफ्ट देण्याची शक्यता आहे. 15 लाखांपर्यंतचं उत्पन्न पूर्णपणे करमुक्त होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे लाखो करदात्यांना आणि शहरी मध्यमवर्गीयांना सर्वात मोठा दिलासा मिळू शकतो. होमिओपॅथी डॉक्टर्सही ॲलोपॅथी औषधं देणार आहेत. राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनानं होमिओपॅथीच्या डॉक्टर्सना त्यांच्या रुग्णांना ॲलोपॅथी औषधं देण्याची परवानगी दिली. मात्र या होमिओपॅथी डॉक्टर्सना सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकोलॉजी उत्तीर्ण करणं अनिवार्य आहे. साताऱ्यातील पुसेगावामधील हिंदकेसरी बैलगाडा शर्यत रोमन आणि सर्जा या बैल जोडीनं अव्वल स्थान पटकावलेलं आहे. या बैलगाडी शर्यतीच्या थराराची विश्वजित साळुंखे यांनी घेतलेली ही खास दृश्य साम टीव्हीवर.
नांदेडच्या मायगावमध्ये खंडोबाच्या यात्रेला 29 तारखेपासून सुरुवात होणार आहे। यात्रेसाठी भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी 35 बस सोडल्या जाणार असल्याची माहिती कंधार आगार प्रमुख अभिजित वाडवे यांनी दिली आहे। एकीकडे बीडमध्ये संतोष सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ सर्वपक्षीय मोर्चा निघाला, तर दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांनी परभणीच्या घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। मृत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना 1 कोटींची मदत द्यावी अशी मागणी प्रकाश आंबेडकरांनी केलेली आहे। यावेळेस मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी ही मागणी केली असून परभणीमध्ये झालेल्या लाठीचार्जची चौकशी करा, तसंच ज्या घरांची तोडफोड झालेली आहे त्याचा खर्चही द्यावा अशी मागणी आंबेडकरांनी फडणवीसांकडे केलेली आहे। आज सकाळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र यांच्याशी भेट झाली। परभणीच्या संदर्भातली चर्चा झाली। सोमनाथ सूर्यवंशी यांना जी मदत देण्यात आलेली आहे ती तात्पुरती आहे, त्याच्यात वाढ करण्यात यावी आणि 1 कोटीची किमान त्यांना भरपाई देण्यात यावी। त्यांच्या कुटुंबातल्या एका माणसाला शासनामध्ये नोकरीमध्ये घ्यावं। तर या प्रकरणी आता मुख्यमंत्री नक्की काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। पाहूयात इतरही बातम्या टॉप 50 मधून। मध्य आणि हार्बर मार्गावर उद्या मेगा ब्लॉक आहे। विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी ब्लॉक असेल। CSMT ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे। ऑरेंज मेट्रो लाईनच्या कामाला सुरुवात झालेली आहे। या लाईनमुळे कल्याण आणि तळोजा ही 2 शहरं जोडली जाणार आहेत। मेट्रो मार्गामुळे कल्याण डोंबिवली ते नवी मुंबई हा प्रवास 45 मिनिटात करता येणार आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उद्या पहिल्या व्यावसायिक विमानाचं लँडिंग होणार आहे। दुपारी 12 वाजता व्यावसायिक विमानाचं लँडिंग होईल अशी माहिती मिळते। तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील जवळपास सर्व कामं पूर्ण झाली आहेत। रनवे सिग्नल यंत्रणा ही सर्व महत्त्वाची कामं आता पूर्ण झाली आहेत। यंदा महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा अर्थात सेट परीक्षा 4 मे 2025 रोजी आयोजित करण्यात येणार आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे ही परीक्षा घेण्यात येते। महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेण्यात येते। पंढरपूरच्या माढ्यातील अंकिता भांगे आणि दीप्ती कदम यांनी सीएच्या परीक्षेमध्ये यश मिळवले। शेतकरी कुटुंबातील मुलींनी अवघड अशा सीए परीक्षेमध्ये यश मिळवल्यानंतर त्यांचा ग्रामस्थांनी सत्कार केलाय। सोलापूर बस स्थानकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घाणीचं साम्राज्य पसरलंय। प्रत्येक प्रवाशाच्या तोंडाला रुमाल बांधून प्रवास करावा लागतोय। बस स्थानकामध्ये स्वच्छतेसाठी योग्य सुविधा नसल्याने लाडक्या बहिणींचे देखील हाल होत आहेत। पंढरपुरातील चंद्रभागा नदीची स्वच्छता करण्यात आलेली आहे। 2 दिवसांमध्ये 30 ते 35 कर्मचाऱ्यांनी जवळपास 20 टन कचरा नदीतून गोळा केला। या स्वच्छता मोहिमेत वारकरी संप्रदायातूनही समाधान व्यक्त होते। नागपूरच्या उमरखेड करंडाला अभयारण्यातील वाघीण आणि तिच्या बछड्यांची पर्यटकांनी भरळ पडलेली आहे। पर्यटकांची वाघीण आणि बछडे पाहण्यासाठी मोठी गर्दी पाहायला मिळते। नववर्षाचं स्वागत करताना पोलिसांची शहरावर करडी नजर असणार आहे। मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येणार आहे। तसंच शहरामध्ये अनुचित प्रकार घडू नये म्हणून CCTVच्या माध्यमातून पोलिसांचं विशेष लक्ष असणार आहे। टीम इंडियाचा ऑलराऊंडर क्रिकेटर नितीश कुमार रेड्डीनं ऑस्ट्रेलियासमोर खणखणीत शतक ठोकलेले। मेलबर्न कसोटीच्या पहिल्या इनिंगमध्ये नितीशने आपलं शतक पूर्ण केलं। यानंतर आता बातमी आहे उर्मिला कोठारे। अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या संदर्भात अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारचा भीषण अपघात झालेला आहे। ही धक्कादायक माहिती सध्या समोर येत असून कांदिवलीमध्ये हा अपघात झालाय। उर्मिलाच्या कारने 2 मजुरांना धडक दिली। यामध्ये एका मजुराचा मृत्यू झालाय तर दुसरा मजूर गंभीर जखमी झालाय। उर्मिला आणि तिचा ड्रायव्हरही या अपघातामध्ये जखमी झाल्याची माहिती आहे। तर शूटिंग संपवून घरी परतत असताना उर्मिलाच्या कारचा अपघात झाला। या अपघातामध्ये उर्मिलाही गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे। आपण बघू शकतो उर्मिला कोठारे, अभिनेत्री उर्मिला कोठारे हिची कार आहे आणि याच कारला भीषण अपघात झाला। शूट संपवून येत असताना घरी परतत असताना या कारने 2 मजुरांना उडवले। याच्यामध्ये एकाचा मृत्यू झालेला आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी संजय आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। संजय, काय अधिकची माहिती आहे? परिसरात शूटिंग संपवल्यानंतर उर्मिला कोठारे आणि त्यांचे चालक आपली कार घेऊन जे घरी निघाले होते, मात्र कार अत्यंत वेगात असल्यामुळे त्या ठिकाणी जे रस्त्यावर मजूर मेट्रोचं काम करत होते
त्या 2 मजुरांना त्या कारने उडवलं आणि त्यात एका मजुराचा जो जागेवरच मृत्यू झालेला आहे. आणि या अपघातामध्ये सुदैवाने जी आहे ती एअरबॅग उघडली आणि त्यामुळे उर्मिला कानिटकर देखील त्या ठिकाणी वाचलेली आहे. मात्र थोडीशी त्यांना जखम देखील झाली आणि त्यानंतर जे आहे ते कांदिवली समतानगर पोलिसांनी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र जखमी चालक आणि उर्मिला कोठारे यांना जे कांदिवलीच्या नमो रुग्णालयामध्ये आता उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती देखील आता स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे. जी धन्यवाद संजय आपण दिलेल्या माहितीबद्दल. तर उर्मिला कोठारेच्या कारनं दोघांना धडक दिली, ज्यामध्ये एका मजुराचा मृत्यू झालेला आहे, तर उर्मिला आणि तिचा ड्रायव्हर सुद्धा यामध्ये जखमी झालेत. या कारची अवस्था आपण पाहू शकतो. अत्यंत जोरदार अशी धडक बसलेली आहे. मेट्रोचं काम सुरू होतं आणि मेट्रोचं काम सुरू असलेल्या मजुरांना या कारने धडक दिली. रात्री उशिरा शूटिंग संपवून उर्मिला ही घरी परतत होती आणि कारचं नियंत्रण सुटल्यानंतर मेट्रोचं काम करत असलेले मजूर यांना ती कार धडकली. यामध्ये दोन्ही मजुरांना उडवले. यामध्ये एकाचा तर जागीच मृत्यू झालेला आहे, दुसरा मजूर हा गंभीर जखमी आहे. तर दुसऱ्या बाजूला कारमध्ये उर्मिला कोठारे आणि तिचा ड्रायव्हर होता. तर उर्मिला कोठारे सुद्धा गंभीर जखमी असून तिच्यावर आणि तिच्या ड्रायव्हरवर सध्या उपचार सुरू असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीने नुकतीच दिली आहे. तर आता यानंतर नक्की काय कारवाई होणार, कशा पद्धतीने हा अपघात झाला याची चौकशी कशा पद्धतीने होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. कारण की या अपघातामध्ये एका मजुराचा मृत्यू झालेला आहे, त्यामुळे हे प्रकरण तसं पाहिलं तर गंभीर आहे. कारच्या धडकेमध्ये एकाचा मृत्यू झालेला आणि एक जखमी झालेला आहे. अपघात नक्की कोणत्या कारणामुळे झालेला आहे हे पाहणं यामध्ये महत्त्वाचं ठरणार आहे.